शिवतीर्थावरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी भाजप आणि अदानींवरती जोरदार हल्लाबोल केला। भाजपने मुंबई महाराष्ट्रासह देश विकायला काढल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। 2014 नंतर देशामध्ये आणि राज्यात अदानींचं साम्राज्य कसं वाढत गेलं याची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली। तर मुंबई राज्यासह देश विकायला काढलाय असं राज ठाकरेंनी आरोप केला। भारताच्या नकाशावरती अदानी यांचे कुठे कुठे उद्योग आहेत ते त्यांनी 2014 पासून आतापर्यंत दाखवलेला आहे। मुंबईसह राज्यासह देश विकायला काढला असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014 चा। दाखवा रे। हा आहे 2014 चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे। 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते। आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत? फक्त सरकारच्या आशीर्वादाने। आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा। हे फक्त 10 वर्षातलं। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत राज ठाकरेंवरती निशाणा साधलेला आहे। शिवतीर्थावर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी गौतम अदानींवरती निशाणा साधला। दरम्यान अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींचा जुना फोटो ट्विट केलेला आहे। ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं ट्विट करत साटम यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि महेश लांडगेंमध्ये सामना रंगलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी चिंचवड प्रचार सभा झालेली आणि यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधलेला। शेरोशायरी करत फडणवीसांनी टीका केलेली। त्यांच्या टीकेला अजित पवारांनी सुद्धा शेरोशायरी करतच उत्तर दिलंय। शेरोशायरी करत दोन्ही नेत्यांची एकमेकांवरती टीका बघायला मिळते। फडणवीस आणि अजित पवारांमध्ये जुंपलेली आहे। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं। और वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। हे आपल्याला साबित करायचं आहे। आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा, अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका। एकीकडे पुण्यामध्ये मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे यांचा सामना रंगलाय। प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून गुरुशिष्य म्हणून ओळखली जाणारी अजित पवार आणि महेश लांडगेंची जोडी एकमेकांवरती शरसंधान साधते। विशेष म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलंय। यावेळेला अजित पवारांनी
लांडगेंच्या दाढीची नक्कल केली. अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनी सुद्धा तितक्याच द्वेषाने पलटवार केलाय. त्यातील दादाचा वाद आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये का? गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही. त्यांनी ते मोठे आहेत, महाराष्ट्राचे दादा आहेत, ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की. बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरात आज मुख्यमंत्र्यांसोबत मिसळकट्टा हा कार्यक्रम पार पडला आणि यावेळेला फडणवीसांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय. राजकारणामध्ये नसता तर काय करत असता असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावरती फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलंय. आज मुख्यमंत्री फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा होता आणि या कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांनी कोल्हापूरकरांशी संवाद साधलाय. मुख्यमंत्र्यांसोबत मिसळकट्टा हा कार्यक्रम पार पडला. यावेळेला अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान राजकारणात नसता तर काय करत असता असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं करवीर नगरीमध्ये मी जर राजकारणात आलो नसतो तर मी वकीलच झालो असतो. मी वकील आहेच, पण मला प्रॅक्टिस करता आली नाही. त्यामुळे जनतेची प्रॅक्टिस आज करतोय, त्यामुळे मला वकीलच व्हायचं होतं. आणि शिंदे साहेबांचं जर आपण म्हणाल तर त्यांचा जो एकूण स्वभाव आहे त्या स्वभावानुसार ते जरी राजकीय क्षेत्रात आले नसते तरी सामाजिक क्षेत्रात ते नक्कीच असते. आणि मला असं वाटतं की कदाचित ते एखाद्या युनियनचा लीडर असते, ते मजुरांचे नेता असते, पण ते सामाजिक क्षेत्रात नक्की राहिले असते. आणि अजितदादांचा जर विचार कराल तर ते जर राजकारणात आले नसते तर 2 व्यवसाय नक्की मला त्यांच्याकडता दिसतात. एक तर दादा उत्तम शेतकरी झाले असते, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की दादा PI झाले असते, पोलीस इन्स्पेक्टर, कारण त्यांना सगळ्यांना दमात घेण्याची सवय आहे. पुढे जाऊया. पुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझं वय झालंय असा आरोप केला जातो, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग, अर्धा तास जरी चालता येतं का ते पाहू, असं आव्हान. हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर नाईकांनी दिलंय. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे ज्या आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदेसाहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदेसाहेब काहीतरी बोलते, शिंदेसाहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही. आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदेसाहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झालंय. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल, नाही तुझ्या बापाला राजकारण